नमस्ते विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर अभ्यासणार आहे. आतापर्यंत आपण पार्ट 1चे 4 चॅप्टर पाहिले आणि पार्ट 2चे 6 चॅप्टर पाहिले. आता आपण पाहणार आहे पार्ट 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी हे जे चॅप्टर आहे ते पुस्तकामध्ये पेज नंबर 113 वर आहे. 113 पानावर प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिले तर ते तुम्हाला वाचून समजेल. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, मराठीत त्याला म्हणतात. म्हणजे अंदाज एक असतो. त्याच्या समानार्थी जे शब्द आहेत ते आपण व्यवहारामध्ये बोलताना वापरतो. प्रोबॅबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50 असे आपण नेहमीच्या बोलताना वापरत असतो. हे शब्द ते प्रोबॅबिलिटीशी संबंधित आहे. पहा, आपण काय म्हणतो, द मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे म्हणजे आजपासून पाऊस येण्याची शक्यता आहे. It is impossible to defeat Indian cricket team in the next match. अशा प्रकारची वाक्य आपण अंदाजे वापरत असतो. तर ते पॉसिबिलिटी असते, शक्यता असते, अंदाज असतो. तर याच्यामध्ये काही एक्सपेरिमेंट आहेत. त्याला रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. रँडम याच्यासाठी म्हणतात की या एक्सपेरिमेंटमध्ये आणि सायन्सच्या एक्सपेरिमेंटमध्ये फरक असतो. सायन्समध्ये जो आपण एक्सपेरिमेंट करतो त्याचा इन्फरन्स हा ठरलेला असतो. कोणी जरी तो एक्सपेरिमेंट केला, मी केला किंवा दुसऱ्या एक्स व्यक्तीने कोणीही केला, तरी त्याचं जे इन्फरन्स आहे, त्याचा जो रिझल्ट आहे तो ठरलेला असतो आणि तोच होतो. पण या ठिकाणी हे असे एक्सपेरिमेंट असतात की त्याचे आउटपुट काय येणार आहे, त्याचे रिझल्ट्स काय असणार आहे हे अगोदर सगळे माहीत असतात. पण त्या सर्व रिझल्ट्सपैकी कोणता रिझल्ट येईल हे कोणालाही सांगता येत नाही. इवन तो प्रयोग करणारा सुद्धा ते सांगता येत नाही. ज्यावेळी एक्सपेरिमेंट करेल त्यावेळी काय आउटपुट येईल ते येत असतं. पण कोणते आउटपुट्स त्याच्यामधून येतील किंवा कोणते रिझल्ट होऊ शकतील हे मात्र आपल्याला आधीच माहीत असतं. त्यापैकी एक कोणतं तरी होतं, पण नक्की हेच होईल असं सांगता येत नाही. उदाहरणार्थ, टॉसिंग अ कॉइन. एक कॉइन टॉस केलं तर काय होईल? हेड येईल किंवा टेल येईल. हेड म्हणजे छाप आणि टेल म्हणजे काटा. टेल म्हणजे काटा, हेड म्हणजे छाप. आपण हेडला एच वापरणार आहे, टेलला टी वापरणार आहे. तर कुणाला सांगता येत नाही की आपण जर कॉइन टॉस केलं तर हेडवर येईल का टेलवर येईल हे कोणालाही सांगता येत नाही. पण या दोन्हीपैकी एक नक्कीच होणार आहे हे मात्र प्रत्येकाला सांगता येतं. म्हणून याला रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन. द एक्सपेरिमेंट इन विच all possible results are known in advance but none of them
can be predicted with certainty, but none of them can be predicted with certainty, and there is equal possibility for each result is known as a random experiment. म्हणजे मी आता सांगितलं तसंच आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर असा एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये कोणते कोणते रिझल्ट्स येणार आहे ते सर्व माहीत असतं आणि त्यापैकीच एक रिझल्ट येतो, त्याला म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. कुठल्याही रिझल्टविषयी आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही की हा असंच होईल. असा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टॉसिंग अ कॉईन टॉस केलं तर हेड किंवा टेल वर येईल. दुसरं, थ्रोईंग अ डाय जर थ्रो केला तर त्याच्या कुठल्याही सरफेसवर ते वर येऊ शकतो. त्याला 6 सरफेसेस असतात. देर आर 6 सरफेसेस. आउट ऑफ दॅट 6 सरफेस anyone can occur there. डाळ पाहिला असेल, प्रत्येक सरफेसवर एका सरफेसवर एक ठिपका असेल तर दुसऱ्यावर 2 असतात, तिसऱ्यावर 3 असतात, चौथ्यावर 4 असतात. अशा प्रकारे 6व्यावर 6 डॉट्स असतात. पहिला म्हणजे एक सरफेसवर ज्याच्यावर एक डॉट आहे असा सरफेसवर आला तर ते आउटपुट काय 1 2 3 4 5 6 असे आउटपुट्स येऊ शकतात. म्हणजे एक डॉट असलेला सरफेसवर येईल किंवा 2 डॉट असलेला येईल किंवा 3 डॉट असलेला येईल किंवा 4 डॉट असलेला येईल किंवा 5 डॉट असलेला किंवा 6 डॉट असलेला येईल. म्हणजे इथं रिझल्ट 6 आहेत. त्या 6 पैकी कोणताही एक रिझल्ट होऊ शकतो. म्हणजे वरच्या सरफेसवर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल. 1 2 3 4 5 6 यापैकी कुठलंही वरच्या सरफेसवर येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक्सपेरिमेंट आहे पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. म्हणजे असे कार्ड आहेत. किती कार्ड आहेत? 50 कार्ड्स आहेत. आणि ते कार्ड्स प्रत्येक कार्डवर नंबर लिहिलेत 1 to 50. म्हणजे एका कार्डवर 1 लिहिले, दुसऱ्यावर 2 लिहिले, तिसऱ्यावर 3 लिहिले, असे 50 कार्ड्स आहेत. असं एक पॅकेज आहे. त्यामधून एक कार्ड काढायचे आपल्याला. पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग अ नंबर 1 to 50. मग त्याच्यात कुठलं त्या काढलेल्या कार्डवर रॅन्डमली काढायचे कुठल्याही प्रकारे. तर त्याच्यामध्ये कोणता अंक येईल, कोणता नंबर त्या कार्डवर येईल हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. पण यापैकी होईल हे सांगता येतं. तर किती कार्डवर नंबर येईल? 1 येईल, 2 येईल, 3 येईल. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? टोटली 50 पॉसिबिलिटी आर देअर. देन picking a card from a pack of well shuffled playing cards etc. म्हणजे प्लेइंग कार्ड्स आहेत ते 52 कार्ड्स आहेत. त्याच्याविषयी आपण पाहणार आहे पुढं. तर या 52 कार्ड्सपैकी वेल शफल्ड करायचे म्हणजे पिसायचे सर्व. कुठलेही कार्ड कुठेही आपण पत्ते खेळताना पत्ते जे असतात त्याच्यातले एक कार्ड काढायचं आहे. तर रॅन्डमली कुठलंही कार्ड येऊ शकतं. त्या 52 पैकी एक कोणतंही कार्ड आपल्याकडं येऊ शकतं. तर याचे जे रिझल्ट्स आहेत या रॅन्डम एक्सपेरिमेंटचे त्याला आपण आउटकम म्हणतात. त्याला काय म्हणायचं? आउटकम. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज an outcome. Result of random experiment is known as outcome. Then equally likely outcomes म्हणजे प्रत्येक
जो आउटकम आहे त्यापैकी कोणता आउटकम म्हणजे कुठला रिझल्ट येईल हे नक्की सांगता येत नाही, त्याला म्हणतात इक्वली लाईकली आउटकम्स. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to other. म्हणजे कुठला प्रेफरन्स म्हणजे जास्तीत जास्त येईल किंवा कुठला काय असं सांगता येत नाही, त्याला म्हणायचं इक्वली लाईकली आउटकम्स. आता प्रॉब्लेम सेट 5.1 मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले तर अतिशय सोपं आहे. पहा, पहिला क्वेश्चन असा आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे किती पॉसिबिलिटी आहेत त्या एक्सपेरिमेंटमध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. तर ही जी ठिकाणं आहेत ती मोजायची, किती आहेत ते पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आउट. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 10 पॉसिबिलिटीज. म्हणजे समर व्हॅकेशनमध्ये तिला हे जे साईट्स आहेत तिथं भेट द्यायची आहे. तर ते किती साईट्स आहेत, किती नावं आहेत, कॉमा केलं की ते एक साईट धरायची, असं आहे किती मोजायचं आणि तेवढ्या पॉसिबिलिटीज आपण लिहायच्या. दुसरं एक्सपेरिमेंट आहे, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. म्हणजे वीकमध्ये एका आठवड्यामध्ये किती वार आहेत, तर किती वार असतात? 7 days आर देअर. मग हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? 7. Select one card from the pack of 52 cards. How many cards are there? 52 cards. Therefore, there are 52 possibilities. Then fourth, one number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. प्रत्येक कार्डावर एक नंबर लिहिला आहे, तो कुठला? 10 to 20. म्हणजे 10 पासून 20 पर्यंत असे नंबर लिहिले. तर ते नंबर लिहिलेले कार्ड आहेत त्याच्यातून एक कार्ड काढायचं आहे. तर पॉसिबिलिटी किती असणार? तर जेवढे नंबर तेवढ्या पॉसिबिलिटी. मग नंबर किती? 10 पासून सुरू केलं आणि 20 पर्यंत लिहिले तर किती नंबर होतात? 11 नंबर होतात. 10 11 12 असं मोजलं तर तुम्ही किती? सो देर आर 11 पॉसिबिलिटीज. देन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आपल्याला पाहिजे आहे पहा. कशाला म्हणायचं सॅम्पल स्पेस? द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट केला आहे त्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहे, किती आउटकम्स आहेत, किती आउटकम्स येण्याची शक्यता आहे, तर त्या सगळ्या आउटकम्सचा जो सेट आहे त्याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. सेट ज्याला माहिती आहे, आपण 9वीत पाहिलेला आहे, एस इज इक्वल टू, तो एसने दाखवतात सॅम्पल स्पेस. एस किंवा ओमेगा हे ग्रीक लेटर आहे, ओमेगा या लेटरने पण दाखवतात ओमेगा. पण ही लेटर जास्त वापरत नाही. कशाला? सॅम्पल स्पेस दाखवण्यासाठी. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय एस ऑर ओमेगा. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट हा सेट आहे. कशाचा सेट आहे? ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड
sample space. The number of elements in the set S is denoted by n of S. म्हणजे या सेटमध्ये किती एलिमेंट येतात हे जे नंबर आहे त्या नंबरला n of S ने ते दाखवतात. The number of elements in the set S is denoted by n of S. If n of S is finite, then the sample space is said to be finite sample space. आता आपण काही रॅन्डम एक्सपेरिमेंट घेणार आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आणि एन ऑफ एस कसं लिहायचं हे आपण पाहणार आहे. आता एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला 117 पानावर चार्ट दिलेला आहे, व्यवस्थित लिहिलेला आहे. आता तेच आपण घेणार आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट नंबर 1, सिरियल नंबर 1 2 3 4 असं 7 एक्सपेरिमेंट दिलेत. तर पहिला एक्सपेरिमेंट आहे 1 कॉइन इज टॉस. 1 कॉइन इज टॉस. एकच कॉइन टॉस केला तर त्याचा हेड वरती येईल किंवा टेल वरती येईल. हे दोनच पॉसिबिलिटी आहे. म्हणून टोटल आउटकम्स आर 2, हेड और टेल. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 2. रैंडम एक्सपेरिमेंट का है 1 कॉइन इज टॉस, देन एस इज इक्वल टू एच कॉमा टी. एच मीन्स हेड छाप आणि टी मीन्स टेल काटा. एच येईल किंवा टी येईल हे दोनच पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं एन ऑफ एस इज इक्वल टू 2. Second, 2 coins are tossed. 2 coins are tossed. If 2 coins are tossed, then random experiment का है 2 coins are tossed. 2 coins are tossed, then S is equal to 2 कॉइन टाकले. आता 2 कॉइन एकाच वेळी टाकले तर त्याच्यावर वर येणारा दोन्हीवर हेड येईल याची एक शक्यता आहे. म्हणजे दोन्हीचं हेड असेल, पहिल्याचं हेड दुसऱ्याचं हेड. आता एकाचं हेड येईल पहिल्याचं, दुसऱ्याचं टेल येईल ही एक शक्यता आहे. आता हे उलट केलं तर ती शक्यता वेगळी झाली. पहिल्याचं टेल दुसऱ्याचं हेड आणि दोन्हीवरही टेल असे एवढ्याच 4 शक्यता आहे. हे इकडं लिहिलं तरी याच होते म्हणजे हे एलिमेंट एकच आहे. याचं पण चेंज केलं तर तेच येत आहे म्हणजे हा एलिमेंट एक आहे. पण ह्याचं चेंज केलं तर हा वेगळा एलिमेंट आहे. एच टी आणि टी एच वेगवेगळा आहे. एच टी याचा अर्थ पहिल्या कॉइनवर हेड, दुसऱ्या कॉइनवर टेल आले आणि इथं मात्र पहिल्यावर टेल आले, दुसऱ्यावर हेड आले. मग एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4. This is one element. This is second, third, fourth. So 4 elements are there. हे नेहमी लक्षात ठेवा, हे 2 एलिमेंट नाहीत, हे एकच आहे. एकच शक्यता आहे हेडची. ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, असं मिळून 4. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 4. देन इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड, रिमेंबर इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड, random experiment is if 3 coins are tossed, then S is equal to in curly bracket 3 coins, 3 कॉइन टाकले तर प्रत्येकावर हेड येईल ही एक शक्यता आहे. मी सांगतो त्या क्रमाने लक्षात ठेवा. एच 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 प्रत्येकावर हेड आलं. आता काय करायचं, आपण एक हेड कमी करायचं म्हणजे एका कॉइनवर टेल येईल, बाकीच्या दोन्हीवर हेड येईल. म्हणजे ते असं लिहायचं, पहिल्यांदा टी हे लास्ट तिसऱ्या कॉइनवर ठेवायचं म्हणजे एच एच टी. याचा अर्थ पहिल्यावर हेड आले, दुसऱ्याचं हेड आले, तिसऱ्याचं टेल आलं. त्यानंतर हे जे टी आहे त्याची जागा प्रत्येक वेळी बदलायची. एकदा शेवटी घेतलं, एकदा मध्ये घ्यायचं, एकदा पहिल्यांदा घ्यायचं. म्हणजे आता काय करायचं, एच टी एच असं घ्यायचं कॉमन. त्यानंतर टी एच एच, त्यानंतर
आणखी एकदा एच कमी करायचं. पहा इथं 3 होते, इथं 2 झाले, आता एकच एच येणार. एक एच येण्याची जी शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, त्या 3 पॉसिबिलिटी. तो कोणत्या? तर एच पहिल्यांदा यायचं, राहिलेल्या दोन्हीवर काय येणार? टी आणि टी येणार. त्यानंतर टी एच टी, हा एच आहे. जसं टी आपण शेवटी इथं मध्ये इथं पहिल्यांदा लिहिला, तसं इथं एच पहिल्यांदा, परत मध्ये आणि परत शेवटी असं लिहायचं. या 3 शक्यता वेगवेगळ्या आहेत. आता आपण क्रमाने एक 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 एच हेड कमी करत गेलो. इथं 3 हेड गणित दिले, अशी पॉसिबिलिटी एकच आहे. या एचची जागा कुठेही बदलली तरी ते एच 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 येणार आहे, ही पॉसिबिलिटी एकच असेल. इथं मात्र 2 एच आणि 1 टी आहे, याच्या पॉसिबिलिटी 3 असणार. 3 पॉसिबिलिटी असणार. त्या कशा असणार? तर तिसऱ्यावर टेल असेल, दुसऱ्यावर टेल असेल किंवा पहिल्यावर टेल असेल. आता इथं काय केलं आपण? एच एक कमी केला आणि तिथं टी घेतला. इथं आता आणखी एक एच कमी केला म्हणजे एकच एच राहिला, राहिलेले 2 टी आले. मग ते पहिल्यांदा पहिल्यावर, नंतर मध्ये, नंतर शेवटी असं. आता एच घ्यायचा नाही म्हणजे काय राहिलं? टी 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 आणि हे शक्य. पहा, सो एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. N of S is equal to 8. If 3 coins are tossed or 1 coin tossed 3 times, या दोन्हीचा सॅम्पल स्पेस एकच सारखा आहे. रँडम एक्सपेरिमेंट असं विचारलं की इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड, किंवा दुसरा एक्सपेरिमेंट असा सांगितला की 1 कॉइन टॉस 3 टाइम्स, तरीही हाच सॅम्पल स्पेस येईल. हे लक्षात ठेवा. हे लिहायचं एकदम याच क्रमाने लिहायचं. पहिल्यांदा 3दा एच लिहायचं, नंतर एक एच कमी करायचं, त्याच्या जागेवर टी लिहायचं. पण टी लिहिताना एकदा शेवटी, एकदा मध्ये, एकदा पहिल्यांदा, असं 3 वेळा येईल. परत इथं आणखी एक एच कमी केला तर एकच एच राहिला, मग तो एच एकदा पहिल्यांदा लिहायचा, नंतर मध्ये लिहायचा, नंतर शेवटी लिहायचं, असं टी टी येईल. आणि त्यानंतर एच नसलेलं म्हणजे टी टी टी, असं एन ऑफ एस इज इक्वल टू 8 येईल. त्यानंतर die is thrown. A die is thrown. A random experiment is a die is thrown. A die is thrown. It's a random experiment. So S is equal to, त्याच्यामध्ये काय येणार? 1, 2, 3, 4, 5, 6. So n of S is equal to 6. म्हणजे एक डॉटवर येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा नंबरही लिहिलेले असतं सरफेसवर, 1 2 3 4 5 6 असं येईल. तसं हे किंवा डॉट्स असते. तर डॉट्स म्हणजे आपण 1 2 3 लिहिणार आहे. एक डॉट म्हणले 1 1, 2 डॉट असेल तर 2 असं. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 6. Random experiment is a die is thrown, then sample space is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5, 6. So n of s is equal to 6. So another experiment, 2 dice are thrown. 2 dice are thrown. डायस आर थ्रो. त्याचं सॅम्पल स्पेस कसा लिहायचं पहा. एस इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट. आता तुम्ही पहिला डाय जो आहे असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. 1 पहिल्या डायवर 1 येणार, दुसऱ्यावर पण 1 येणार. त्यानंतर पहिल्याचं 1 कॉमन ठेवायचं काय, आणि दुसऱ्यावरचे नंबर चेंज करत जायचे. म्हणजे 1, 1, then 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5 and 1, 6 असं येणार. परत आता दुसऱ्या ओळी काय करायचं आपण? आता हे एका पुढे एक लिहायचं आहे, पण जागा नसल्या तरी आपण खाली एका खाली. इथं पहिल्याचा 1 झालं, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. तसं इथे काय येणार? 2, 1,
2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 like that 3 हे सगळं लिहायचं आहे 3, 6 इथे खाली काय येणार 4, 1 असंच हे 4, 6 त्यानंतर 5, 1 5, 6 त्यानंतर 6, 1 हे सगळं लिहायचं आहे त्यानंतर 6, 6 असं इथं ब्रॅकेट कंप्लीट होईल पहा there are 6 elements 1 2 3 4 5 6 हा एकच एलिमेंट आहे हे लक्षात घ्या या एका डायवर 1 आले दुसऱ्यावर 1 आले इथं पहिल्या डायवर 1 दुसऱ्या डायवर 2 असं हे 6 6 6 6 into 6 36 n of s is equal to 36 असं तुम्हाला हे लिहायचं आहे हे जसं मी पूर्ण ओळी लिहिले तसे या सगळे येणार आहेत 3, 1 3, 2 3, 3 3, 4 3, 5 3, 6 असे आहे 4, 1 4, 2 4, 3 4, 4 4, 5 4, 6 like that 5, 1 5, 2 5, 3 5, 4 5, 5 6 हे 6, 1 6, 2 3 4 असं 6, 6 पर्यंत so how many elements are there in this sample space so 36 elements are there so n of s is equal to 36 then another random experiment is a card is drawn from a pack of bearing numbers from 1 to 25 त्याचा s कसा येईल sample space a card is drawn from pack of card bearing a number 1 to 25 so s is equal to in curly bracket 1 2 3 4 ... comma 25 so n of s is equal to 25 so सेट जसं लिहितो आपण तसं लिहायचं आहे त्यानंतर लास्ट एक्सपेरिमेंट आहे A card is drawn from a well-shuffled pack of 52 cards. मग ते कार्ड्सच्या एक्झाम्पल आपण सेपरेट घेणार आहे तर ते कार्ड कोणती असतात काय असतात त्याच्याविषयी डीपमध्ये आपण पाहणार आहे तर त्याचं वेगळं व्हिडिओ आपण बनवणार आहे तर लक्षात ठेवा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आहे S is equal to in curly bracket all the outcomes in the experiment n of s means total elements sample total elements in sample space S आजच्या तासापुरतं एवढंच ठीक आहे प्रॅक्टिस 5.1 हे सोडवा आणि हे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट दिलेत मला 117 पेजवर चार्ट दिला आहे ते एक्सपेरिमेंट आणि त्याचं सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन अ सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉईंट हे जे एलिमेंट आहेत त्यांना म्हणतात सॅम्पल पॉईंट्स 1 2 3 4 5 6 up to 25 these are the sample points तर एवढाच अभ्यास करा यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे थँक्यू